देऊळगाव घाटच्या मागण्यासाठी आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस. बुलढाणा तालुक्यातील देऊळगाव घाट येथील विविध मागण्यांसाठी रिजवान खान, उस्मान खान हे 14 ऑगस्टपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. 15 वित्त आयोगाच्या कामामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप, ई-निविदेतील साहित्य वाटपाचा प्रश्न तसेच आठवडी बाजारातील अतिक्रमण आणि सांडपाण्याच्या समस्येवर त्यांनी आवाज उठवला आहे. हे सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र 5 दिवस उलटूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे. आता प्रशासन या उपोषणाची दखल घेणार का? देऊळगाव घाटच्या मागण्यांवर काय निर्णय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. राजूभाऊ देऊळघाट आठवडी बाजाराच्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे, ते हटवण्यासाठी मेहनत घेते. त्यांनी बुलढाण्याच्या ठिकाणी मागे आंदोलन केलं 5 दिवस. त्या ठिकाणी त्यांना लेटर देण्यात आलं, पण त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही. त्यानंतर ते अमरावती या ठिकाणी गेले. अमरावतीहून लेटर आणलं, तिथून कारवाई झाली, अतिक्रमण हटवण्यात आलं. पण तसं अतिक्रमण हटवलं आणि तसं पोलीस प्रशासन आणि ग्रामसेवक व्हिडिओ तिथून हटत नाही, तर डबल अतिक्रमण सुरूसारखं झालं. त्याच्यामुळे राजूभाऊनी परत तक्रार दिली आणि त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज राजूभाऊ काल 14 तारखेला परत उपोषणाला बसले. आणि जर या आंदोलनावर कारवाई झाली नाही, या अतिक्रमणावर कारवाई झाली नाही आणि राजूभाऊला न्याय जर मिळाला नाही, तर देऊळघाटच्या वतीने आम्ही देऊळघाटमध्ये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये रस्ता रोको करणार आहे. आणि रस्त्यामध्ये जर काही परेशानी आली, काही नुकसान झालं, याला जबाबदार शासन, व्हिडिओ आणि तो ग्रामसेवक राहील आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा. जिल्हा परिषद शिवणी आमची अशी मागणी आहे की त्या व्हिडिओ मॅडमवर सुद्धा कारवाई व्हावी आणि त्या ग्रामसेवकवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्ही देऊळघाटीचा रस्ता रोको करू. कोणत्या मार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार? अजिंठा बुलढाणा.